सध्या सैराट चित्रपटानं महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलंय। या चित्रपटातील गाणी संवाद तर गाजले, त्याचबरोबर आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाशचे देखील चाहते वाढले। पुण्यातल्या अशाच एका फॅननं आपली दुचाकीच सैराटमय करून टाकलेली आहे। स्वप्नील भोंडवे असं त्याचं नाव असून त्यानं नव्या कोऱ्या गाडीला सैराट करून टाकलं। त्यानं गाडीवरती आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेचे फोटो लावलेले आहेत। यासाठी स्वप्नीला 8,000 रुपयांचा खर्च आला असून त्यानं आतापर्यंत 32 वेळा सैराट चित्रपट पाहिलाय। विशेष म्हणजे स्वप्नीलची ही सैराट गाडी बघण्यासाठी पुणेकरांनी देखील मोठी गर्दी केली। इतकंच नाही तर गाडी फिरवण्यासाठी पुणेकरांनी स्वप्नीलकडे चक्क बुकिंग करायला देखील सुरुवात केली आहे। मी जेव्हा पिक्चर बघितला ना तेव्हा वाटलं की मला काहीतरी करावं, म्हणून मी माझ्या गाडीला सैराट करून टाकली। आणि त्या पिक्चर मध्ये हिरो हिरोईनचं मला नाही का सगळा अभिनय आवडला, त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी सैराट करावं, म्हणून मी माझ्या गाडीला सैराट करून टाकलं। सैराट नाव गाडीला दिलं? हो। कुठे केलं हे सगळं? किती खर्च आला तुला अंदाजे? मला अंदाजे 8,000 रुपये खर्च आला आणि पुण्यामध्येच केलं आहे। पुण्यामध्येच केलं? कुणी सांगितलं का तू? म्हणजे आपण बघतोच सैराटचं काही असेल तिथे जाऊन लोक सेल्फी काढतात, आता काय तुला लोक बघतात का गाडी चालवतात? हो, मला बघतात लोक आणि आपल्या गाडीलाच नाव देणार की सैराट, आणि मला बी सैराट म्हणून चिडवतात आपल्या इथे। मी गाडी चालवतो, आणखी आमचे जेवढे मित्र आहेत ते अपॉइंटमेंट घ्यावी लागते गाडीसाठी। मी आज सोमवारी नेणार, मी मंगळवारी नेणार, मला 5 मिनिटासाठी माझ्या नातेवाईकांकडे दे किंवा माझ्या मित्राला द्यायची गाडी, किंवा मला कॉलेजवर जायचं किंवा मला कामातल्या मित्रांना दाखवायचं, असं सगळं नाही का त्या गाडीसाठी म्हणजे एक प्रकारे अपॉइंटमेंट घेतल्यासारखंच चाललेलं आहे त्या गाडीचं। बरेच मित्र वगैरे येतात पुण्यात बाहेरनं शोधत येतात आपल्या इथं की गाडी कुठे, सैराटची गाडी कुठे इथं वगैरे, सेल्फी वगैरे काढतात आपल्या इथं येऊन, छान वाटतं मित्रांनी। आणि बऱ्याच मित्रांनी पिक्चर फार मनावर घेतलेले, गुटखा बिटका खायचं सोडून दिलेले। आणि या सैराट बाईची सैराट सफर घडवतोय आमचा प्रतिनिधी मिकी घाई। सैराटची गाणी, सैराटचे व्हिडिओज, सैराटचे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे पोस्ट, आणि आता सैराटचे स्टिकर असलेली ही गाडी। खरं तर सैराटचे फॅन कमी होण्याऐवजी दिवसांदिवसा वाढतच चाललेत। खरं तर स्कूटर कुठेतरी माणसाला सुसाट जाण्यासाठी वापरली जाते, परंतु या स्कूटरवर बसल्यानंतर येणारा अनुभव काहीसा वेगळा आहे, तो म्हणजे सैराट आणि सुसाट संघटच। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घाई, एबीपी माझा, पुणे।